श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला निवडले आहे. मी तुझ्यासाठी नियम बदलायलाही तयार आहे. फक्त तू माझा हात घट्ट धरून ठेव. तुम्हाला निवडण्यामागे कारण आहे, ते म्हणजे तुमच्या कुळाचा उद्धार. अनेकदा आपल्यावर जी संकटे येतात ती फक्त आपली नसतात, तर ती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही दोषांची असतात. पण जेव्हा तुमच्यासारखा एक सात्विक आत्मा स्वामींच्या चरणी लागतो, तेव्हा तुमच्या भक्तीची पुण्याई तुमच्या मागच्या 7 पिढ्यांना आणि पुढच्या 7 पिढ्यांना तारून नेते. तुम्ही तुमच्या घराचे दीपस्तंभ आहात. तुमच्या वागण्यातून, तुमच्या संयमातून आणि तुमच्या भक्तीतून तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आता बाहेर पडणार आहे. तुमच्या घरात जी सततची कटकट, आजारपण किंवा तणाव होता, तो आता हळूहळू विरघळून जाईल. कारण जिथे स्वामींचा वास असतो तिथे कलियुगचा प्रभाव चालत नाही. पण सांभाळून राहा. जेव्हा तुम्ही या उंचीवर पोहोचता तेव्हा तुमचा अहंकार डोकं वर काढू शकतो. मी किती पूजा करतो, मी किती सहन केलं, हा भाव तुमच्या मनात येऊ देऊ नका. कारण साखरेच्या पोत्यात एक जरी मुंगी शिरली तरी पोतं पोखरते. तसा अहंकार भक्तीला पोखरतो. स्वामींना मीपणा आवडत नाही, त्यांना तूपणा आवडतो. हे स्वामी, हे यश तुझं, हे घर तुझं आणि मी सुद्धा तुझाच, ही भावना ठेवा. तुम्ही आता अशा एका प्रवासात आहात जिथे तुम्हाला लोकांच्या गर्दीची नाही, तर स्वामींच्या सहवासाची गरज असेल. तुम्हाला आता जाणवेल की जगाला खुश करण्यापेक्षा त्या अक्कलकोटच्या राजाला खुश करणं किती सोपं आणि आनंददायी आहे. ते फक्त एका तुळशीच्या पानावर आणि मनापासून मारलेल्या हाकेवर प्रसन्न होतात. आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात अकल्पनीय गोष्टी घडतील. ज्या लोकांनी तुम्हाला कधीच किंमत दिली नाही, ते लोक अचानक तुमच्या शब्दाला मान देऊ लागतील. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांना तुमच्यात एक वेगळं तेज दिसेल. हे तेज तुमचं नाही, तर तुमच्यावर पडलेल्या स्वामींच्या दृष्टीचं आहे. जसा लोखंडाला परिस्पर्श केल्यावर त्याचं सोनं होतं, तसंच तुमच्या कष्टाचं आता सोनं होणार. पण यासाठी तुम्हाला एक वसा घ्यावा लागेल. तो वसा म्हणजे आनंदी राहण्याचा. तुमच्या चेहऱ्यावर आता दुःख नको, कारण स्वामींच्या लेकरानं रडणं शोभत नाही. जर तुम्ही अजूनही रडत राहिलात तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचा स्वामींच्या सामर्थ्यावर विश्वास नाही. आजपासून आरशात बघताना स्वतःला सांगा, मी सामान्य नाही, माझ्या पाठीशी ब्रह्मांड नायक उभा आहे. ही सकारात्मकता तुमच्या रक्ताच्या कणाकणातून भिनू द्या. स्वामी तुम्हाला सांगत आहेत, अरे वेड्या, कस्तुरी मृग जसा कस्तुरीच्या सुगंधासाठी रानोमाळ भटकतो, तसा तू सुखासाठी बाहेर भटकतो आहेस. पण ते सुख, ती शांती आणि ते सामर्थ्य तुझ्या आतच दडले. फक्त डोळे मीट आणि मला तुझ्या हृदयात शोध. येणारे दिवस हे तुमचे आहेत. तुमच्या आयुष्यातील पानघळ संपली आहे आणि आता नवी पालवी फुटणार आहे. तुम्हाला कदाचित वाटेल की हा प्रवास किती मोठा आहे, पण लक्षात ठेवा, गरुडाला उंच उडण्यासाठी हवेच्या विरोधात जावं लागतं. तुम्हालाही प्रवाहाच्या विरोधात पोहायचे आहे. जग काय म्हणेल याचा विचार आता सोडून द्या. लोकनिंदा ही अपयशाची पहिली पायरी असते. जितके लोक तुम्हाला नावं ठेवतील तितकी तुमची पापं धुतली जातील आणि तुम्ही स्वामींच्या अजून जवळ जाल. त्यामुळे निंदेला घाबरू नका, तर तिचे स्वागत करा आणि स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचे मंत्र जप करा. हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. हा मंत्र संपूर्ण ऐकला तर स्वामी तुम्हाला अनेक अडथळ्यातून मार्ग दाखवतील, अनेक दुःखातून सुटका होईल, संकटे मागे सरतील. अट एवढीच आहे, हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे. अर्धवट ऐकण्याचे पाप तुम्ही करू नका. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला.
आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता
श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अवधूता श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः।